ही जिरा धने पावडर मी आता बनवलेली आहे, ती तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये. पण ही आपल्याला दहीपुरी म्हणजे STDP आणि पाणीपुरी ह्याच्यामध्ये ही लागते. तर ह्याची प्रोसिजर तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये. आपल्याला दहीपुरी पाणीपुरी खायची आहे. आता ही जिरा धण्याची पावडर आपल्याला करायची आहे. म्हणजे साधारण हा 1/4 आहे जिरं. मी गॅस चालू केलेला आहे. तर हे भांडं तापल्यानंतर मोठा करते गॅस, त्याला चांगलं गरम झालं पाहिजे भांडं. तर ह्याच्यामध्ये हे जिरं साधारणतः हे बघा एवढं, म्हणजे किती तुम्ही प्रमाणात घ्या, पण हे 4 चमचे जिरं आहे. त्याला जरा भाजून घ्यायचं लालसर. म्हणजे आपल्याला ही चाट मसाला असतो ना बाजारात मिळतो तो, त्याच्यात काय आहे, सेंदा नमक, लाल मिर्च, आमचूर, जिरा धने पावडर आणि थोडीशी काळी मिरी असंच असतो तो गरम मसाला. पण आपण काय करणार आहे, आता ह्या पाणीपुरीच्या पाणीमध्ये आंबट गोड सगळं असणार आहे. तर फक्त ही जिरा धने पावडर जरी घातली ना आपली घरची बनलेली, तरी ते छान लागणार आहे, फ्लेवर येतो त्याला. मग आमचूर पावडर आणि हे काय घालायची गरज नाही, कारण मी लिंबू घालणार आहे. आणि हे सगळं असं भाजून छान असं बघा. आता हे जरा जरा लालसर व्हायला लागलं, वास पण छान येतोय जिऱ्याचा भाजलेल्या. तर हाच फ्लेवर त्या पाणीपुरीमध्ये दहीपुरीमध्ये याच्यामध्ये थोडासा वरती घातलं ना की हा फ्लेवर छान होतो. आता हा जिरं भाजत आलेला आहे बघा, लालसर काळपट असं होतंय जिरं. जास्त काळं नाही करायचं, त्याचं हे कमी होतं, टेस्ट कमी होते. जर असं पुटपुट होतंय. आता हे झालेलं आहे, म्हणजे आपल्याला वाटताना पण चांगलं कुरकुरीत मिळेल. आता ही मी ह्याच्यात ओतून घेते आणि हे थोडे धने, जे 1/4 हे जिरं असेल ना, तर आपल्याला 3/4 म्हणजे पाव आणि पावणा धने पावणा घालायचे, म्हणजे 3/4 वाटी आणि ही 1/4 वाटी. मग त्याची ते मिक्सर वाटून आता आपण पावडर केली ना, मग त्याचं हे छान दिसतं. आता हे बघा, हे होत आलेलं आहे धने, म्हणजे काळपट असे थोडासा काळसर कलर येतो, लालसर काळसर. तर झालेलं आहे आणि पुटपुट आवाज पण येतो. जास्त नाही जाळायचं. मी आता गॅस बंद केला, धूर आला. तर हे आपण एवढंच ते 2 जिरे धन्याचे म्हणजे प्रमाण भाजून घ्यायचं थोडंसं. आता पूर्ण हे 1/4 वाटी झालं असेल. आता ह्याची मी मिक्सरमध्ये पावडर करणार थंड झाल्यावर. हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले धने जिरे, कारण ही चांगली पेस्ट बारीक झाली बघा. हे म्हणजे एकदम छान झाले स्मूथ. कारण का तर हे आपण चांगलं थोडं लालसर भाजलेलं आहे. कलर पण किती छान आला बघा. ही अशी ही पावडर झालेली आहे. त्यात आपण ही वापरू. हे आता मला खजूरची गोड चटणी, म्हणजे आपण पाणीपुरीमध्ये किंवा दही वड्यामध्ये किंवा आता दही पुरी खाणार आहे त्याच्यामध्ये ही गोड चटणी लागते. तर ही खजूरची चटणी आपण केली ना अशी सोलून, हे बघा हे सगळे 15 खजूर आहेत. तर मी थोडे सोलून घेतलेत आणि हे 2 शेवटचे तुम्हाला दाखवते. हे अशी मधल्या बिया काढून घ्यायच्या आणि ह्याची या 15 खजूरची चटणी मी आता करणार आहे. तर ही चटणी दाखवते तुम्हाला, एक मिनिट. हे मी एकदा पाणी काढून टाकते आणि म्हणजे का तरी बाजारातून आलेले आहेत, कुणाचे हात लागलेले असतात, जरासं धुवून घ्यायचं, पाणी काढून टाकायचं. आणि हे आता 1 तासभर झालं की भिजले बघा. हे खजूर भिजत घातले होते. आणि हे जर तुम्ही जरा गरम पाण्यात कोमट पाण्यात घातलात ना तर ते अजून लवकर भिजतं. तर आपण ह्याला आता 2-2 पीस मी केले होते. जरासं हाताने ह्याला मॅश करून घेऊन, म्हणजे थोडं बारीक करून, नाही तर मिक्सरचं भांडं खराब होतं, हे अडकलं जातं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरताना अडकतं. तर मी जरा मोठंच घेणार आहे ते भांडं. हे छोटं घेऊन उपयोग नाही, हे खराब होतं भांडं. तर असं हे हातानंच थोडंसं मॅश करून घ्यायचं, कारण काय ते एखादा पीस अडकू शकतो त्याच्यात आणि आपलं मिक्सरचं भांडं खराब होईल. मी थोडं मोठंच घेते याला. तर ह्या भांड्यात घालते मी ह्याला. थोडंसं मॅश केलेलं आहे. हे 15 खजूर आहेत. ते असं झालं, हे वाटल्यानंतर एकजीव होणार आहे. याला थोडं पाणी घालायचं. तर पाणी जर कमी पडलं ना
ते प्रॉब्लेम होतो. थोडं असं जास्त पाणी घालायचं आपण, म्हणजे जरी ती हे अडकणार नाही त्याच्या ब्लेडमध्ये. ही अशी वाटल्यानंतर ह्या खजूरची चांगली पेस्ट झालेली आहे, तर ही मी ह्या भांड्यात ओतते. थोडं बहुत खाली राहिलं तर आपण पुन्हा वाटू याला. हे थोडंसं राहिलेलं आहे, तर हे असं हे करून घ्यायचं. ह्याच्यात आपण दुसरं मटेरियल घालून वाटू. आता हे चिंचेचा कोळ जरासा, म्हणजे चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढलाय, गाळून घेतलेलं आहे पाणी. हे बघा, हे असं म्हणजे जास्त घट्ट नाही आहे, आपल्या चहासारखं. हे मी घालते. त्याच्यात थोडेसे ते तुकडे होते ना खजूरचे पीस, ते पण वाटले जातील. आता चिंचेचा कोळ आणि जे वाटले गेले नाहीत ते पीस थोडे बहुत आहेत शिल्लक, ते राहून देत तसंच. आणि हे खजूरची पेस्ट, असे ही दोन पीस झालेत. हे आता हे चिंचेचा कोळ जो केला होता ना, तो मी गाळून घेतला होता, कारण त्याच्यात एखादं बी वगैरे असू शकतं, मग ते तोंडाखाली येईल. तो गाळलेला चिंचेचा कोळ, खजूरची जी पेस्ट केली आपण पातळ, कारण ती पातळच करायची. घट्टा तुम्ही खजूर भिजलेले जर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलात तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. आणि हा गूळ आहे, हा साधारण गूळ आता आपला अर्धी वाटी आहे, जी वाटी आहे ना, ही अर्धी वाटी गूळ ह्याच्यात घालायचा. कारण खजूर गोड असतात आणि खजूरचे पण प्रकार आहेत, काही थोडे कमी गोड, थोडी जास्त गोड असतात. तर ही अर्धी वाटी मी ह्याच्यात गूळ घातला. चिंच, गूळ आणि खजूर असे तीन वस्तूचं मिश्रण आता झालेलं आहे. आता ह्याला उकळ आलेली आहे, तर आपण हे असं हलवत राहायचं जरासं घट्ट होईपर्यंत. कमी गॅसवर ठेवायचं ना, जास्त फुल होता ना, उकळेपर्यंत फुल ठेवला होता. आता थोडं कमी गॅसवर ठेवायचं, नाही तर ओतू जाण्याची शक्यता आहे. हे आता थोडंसं घट्ट होत आलेलं आहे. हे बघा, याचा कलर बदलला. कमी गॅसवरच आहे हे, थोडा मोठा केला होता मी. आता बघा, आता ह्याचा कलर कसा दिसतो, लाल, म्हणजे थोडासा ब्राउनिश झाला हा कलर. तर आता हे घट्ट होत आलेलं आहे, म्हणजे ही चिंच, खजूर आणि गूळ ह्याची पेस्ट तयार झाली. ह्याच्यात आपण थोडंसं मीठ घालू, जास्त नाही घालायचं, हा गोडसरपणा पाहिजे ह्याच्यात, खारट होऊन बसेल, थोडंसं घालायचं. त्याच्यानंतर ही चटणी, म्हणजे तिखट गोड आंबट असं असते याची चव. ही चटणी अर्धा चमचा घालायची, म्हणजे लालसर चटणी आहे ही, थोडीशी जास्त लालसरपणा येतो ह्याला. तसाही तो गुळ आहे, साखर आहे, त्याच्यामध्ये चटणीला लालसरपणा यायला. आणि चवीसाठी आपण ही जी मी पावडर केली, धने जिऱ्याची पावडर, ती थोडीशी घालायची चवीसाठी. अजून काही घालायचं नाही याच्यात. बस हे थोडंसं घट्ट झालं की छान, अजून जसं घट्ट होईल तसं हे लालसर होणार आहे, कलर याचा येणार आहे. थोडंसंच घट्ट करायचं, जास्त घट्ट झालं तर आपल्याला ते घालता येत नाही दहीपुरीवरती. ही आता चटणी झालेली आहे, ती मी एका बाउलमध्ये काढते, म्हणजे आपल्याला ते पाणीपुरी खाताना ह्याच्यातून सर्व करायला येईल. ही आता थोडी गरम आहे, जशी थंड होईल ना एकदम, तशी थोडी घट्ट होणार, म्हणजे अजून घट्ट होईल. काढून ठेवून द्यायचं याला झाकून. आता ही सगळी सामुग्री मी तुम्हाला, हिरवी जी पुदिन्याची चटणी असते आपली, दहीपुरी बरोबर आपण खातो, बाजारात काही देत नाही ती, दहीपुरी किंवा पाणीपुरी ह्याच्यावर थोडंसं 2-2 थेंब घातलं की छान लागतं. ही आता मी पहिली केलेली खजूरची चटणी झाली. आता मी हिरवी पुदिन्याची चटणी करणार आहे. तर हा थोडा जास्त आहे. ही कोथिंबीर आहे, लिंबू आहे, फुटाणे डाळ, हे मीठ, ही थोडीशी साखर आणि ही मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा, हा बारीक कट केलेला. मिक्सरमध्ये घातला की हा म्हणजे लवकर बारीक होईल, म्हणून हा बारीक बारीक पीसमध्ये कट केलाय. आता आपण ह्याला घालू. ही आता मिक्सरचं भांड घेतलंय, तर मी ह्या थोडीच मिरची करायची आपल्याला, जास्त चटणी नाही करायची आहे. तर ह्या मी तोडून 5 मिरच्या घालते, छोटे छोटे आहेत अगदी. त्या 5 मिरच्या, हे 1 इंच आल्याचा तुकडा बारीक केलेला, ही फुटाण्याची डाळ थोडीशी, मोठे 2 चमचे,
आता ह्याच्यात थोडंसं मीठ, म्हणजे ही आता मी थोडं घालते, मग चवीनुसार आपण बघून घालता येईल थोडं मीठ. एक अर्धा चमचा घालते मीठ. आणि हे 2 चमचे साखर घालते, कारण आपण त्याच्यात लिंबू घालणार आहे, त्याच्यामुळे हे आंबट गोड ही चटणी छान लागते. आणि ही थोडीशी कोथिंबिरीची पानं, म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, हे सॉफ्ट होते, कारण ही पुदिन्याची पानं असतात ना, ही थोडीशी चरबरीत, म्हणजे ह्याच्यात सॉफ्टपणा कमी असतो. तर हा पुदिन्याचा पान, तर हे काला नमक म्हणजे शेंदी नमक आपण बोलतो ना, तो जरा जास्त घाला. मी ते अर्धा चमचा आणि हा अर्धा चमचा घातला. तर ह्याच्यात हा पुदिना मी थोडा घातलेला आहे, तर थोडा पुदिना आपल्याला अजून घालायचा आहे, कारण का हा थोडा पाण्यामध्ये लागणार आहे. हा पुदिन्याचं पाणी करायचं ना आपल्या पाणीपुरी बरोबर, तर ते घालायचं आहे. आता ह्याच्यात लिंबू पिळायचा. आपल्या रसावर किती रस निघतो त्याच्यावर अवलंबून आहे, तर मी वाटीतच पिळते, म्हणजे आपल्याला रस समजेल. कधी कधी लिंबामध्ये थोडा कमी जास्ती रस असतो ना, आपल्याला डायरेक्ट पिळलं तर ते समजणार नाही, तर मी ही वाटीतच पिळून घेते. आता हे 1 लिंबाचा रस साधारण 2 चमचे झाला, तर हा मी घालते ह्याच्यात. ह्याच्यात आता सगळ्या वस्तू घातलेल्या आहेत. आता हे मिक्सरमध्ये फिरवायचं. ही मिरची, आता ही चटणी झालेली आहे बघा, किती हिरवीगार छान दिसते. आणि ही इतकी जाडी असली पाहिजे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये घालताना अशी थेंब पडली पाहिजे. ह्याच्यात हा हिरवटपणा का आलाय, की ह्याच्यात आपण लिंबूचा रस घातलाय. अगर ह्याच्यात चिंच घातली असती ना, तर ही चटणी काळपट झाली असती, म्हणून लिंबूचा रस घालायचा. ही एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचं, आपल्याला खाताना सर्व करायला मिळतं. आपल्याला पाणीपुरीचं पाणी बनवायचं आहे. हा पुदिना आहे. आता मी ह्याच्यातली चटणीला वापरला, हिरव्या चटणीला, आणि हा उरलेला. ही थोडीशी कोथिंबीर, हा थोडासा गुळ पावडर आहे. ही धणे जिरे पावडर केली होती ना मी ती आता ही आहे. हे सेंदा नमक आहे. ह्याच्यात साधं नमक आपण, म्हणजे मी साधं मीठ घालायचं नाहीये, हेच घालायचं, ह्याचा स्वाद चांगला येतो. आणि ही थोडीशी साखर आहे. ह्याची साखरेची गरज नाहीये, तर आपल्याला गुळच घालायचा आहे. आणि ही मिरची, हिरवी मिरची. आता मी ह्या भांड्यात, त्या चटणीचंच भांड आहे, ते ह्याच्यात घालते. ही हिरवी मिरची, छोटे छोटे 4 मिरच्या, एवढ्या छोट्या छोट्या आहेत ह्या 4 मिरच्या. ह्याच्यात पुदिना घालायचा. हा तर पुदिन्याचं पाणी आपल्याला 1 ते 1.5 लिटर बनवायचं आहे. म्हणजे आता 4-5 लोक खात असतील, तर घरचं पाणी भरपूर खातात, टेस्टी असतं, त्यामुळे थोडं प्रमाण जास्त बनवायचं. आता ही कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीरीचा पण वास छान येतो आपल्याला हे खाताना. पुदिना, कोथिंबीर, मग हे थोडासा गुळ. हा गुळ जरा थोडा जास्तच घालायचा, गोड आंबट लागतं ना ते. 3 चमचे, आणि हे मी 4 चमचे गुळ पावडर घातली. आणि हा नमक, सेंद्रिय नमक किंवा ह्याला काला नमक म्हणतात. तर हा 1 लिटरला आपल्याला 2 चमचे तरी घालावं लागणार. हे 2 चमचे, सपाट 2 चमचे हे नमक. नंतर पाहिजे असेल तर घालू आपण. आणि त्याच्यामध्ये आहे ना, परत हा लिंबूचा रस घालायचा. म्हणजे काय होतं, ह्या लिंबाच्या रसाने गोड आंबट असं सगळी चव येते. हे लिंबूचा रस घालणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे तो जे पाणी बनतं आपलं पुदिन्याचं, ते हिरवंगार छान दिसतं. बाजारातलं कसं चिंच आणि गुळ घालून केलेलं पाणी असतं, तर आपलं घरचं बनवायचं हे 2 चमचे झालं साधारण, तर हे ह्याच्यात घालायचं आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता ही वाटलेली जी जिरा धणे पावडर आहे ना, ही पण चमच्याभर घालायची, त्याचा छान वास येतो. चला आता ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेते. हे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केलेली आहे मी. हे बघा किती छान हिरवगार पेस्ट झाली. हे लिंबूमुळे आणखीन छान हिरवं होतं हे. आता हे एका चाळणीमध्ये आपल्या मोठ्या, मी भांडं पण मोठं घेतलंय, आणि हा असा जर चमचा आपल्याकडे असेल, असा म्हणजे ह्या चाळणी बरोबर हा फिरतो, असा चमचा घ्यायचा. आता हे एक कमीत म्हणजे 1 लिटर पाणी असेल, आपल्याला बघू किती लागतं. कमीत कमी 1 लिटर तरी ह्याला पाणी ह्या एवढ्या मटेरियलला लागणार आहे. आणि तेवढं आपल्याला खायला पण लागणार आहे. 4-5 लोक असतील ना, तर आपल्याला तेवढं 1 लिटर पाणी लागणार. तर हे भांडं धुवून आहे ना, मी ह्याच्यावरतीच घालते, म्हणजे हे कसं आहे, हे पण जरा धुतलं जाईल. हा चोथा अजून थोडं घालायचं ह्याच्यात.
1 लिटर जर आपल्याला करायचं असेल तर हे पाणी घालावं लागणार वाढवायला. तसं हे एकदम छान बारीक वाटल्यामुळे याच्यात पण काही आलेलं नाहीये. हा स्वतः आपण टाकून देऊ, याची काही गरज नाही. आता हे 1 लिटर पाणी तयार झालेलं आहे, तर ह्याची चव अगदी छान असणार आहे. म्हणजे ह्याच्यात अजून काही घालायला लागणार नाही. तरी सुद्धा आपण थोडीशी खाताना चवून बघायचं, जर मीठ कमी पडलं असेल तर थोडंसं घालता येईल याच्यात. बघा किती छान हिरवंगार मस्त झालेलं आहे. हे पाणीपुरीमध्ये घालताना ते तुम्हाला दिसेलच. असंच आपण चमच्यानं घालू पाणीपुरीमध्ये. हे आता मी शिजलेले वाटाणे, हे आता पाणीपुरी बनवते, आता दहीपुरी बनवून झाली. हे शिजलेले जे वाटाणे आहेत पांढरे, ते थोडे थोडे ह्या पुरीमध्ये घालायचे आधी. त्याच्यानंतर आपण हे कांदा घालू थोडासा. पण चमच्यानं घालता येत नाही, प्रमाणात जास्त पडेल हे. तर त्यांच्या तोंडातून आत गेलं पाहिजे ना ह्या पुरीच्या, त्यामुळे हातानंच घालायला लागतं. हे झालं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं हे हिरवी चटणी घालायची याच्यात चवीसाठी. ही लाल चटणी घालायची थोडीशी. या पाण्यामध्ये सगळं आंबटगोडपणा सगळा आलेला आहे, पण तरी सुद्धा हे आपण जरा असं थोडं घातलं, थोडी ही पावडर म्हणजे चाट मसाला म्हणतात, पण आपलं जिरा धण्याचीच पावडर आहे ही. याच्यात थोडंसं शेव घालायचे. आणि आता हे थोडं पाणी देऊन याच्यात पाणी देते मी. हे आपण बनवलेलं पाणीपुरीचं पाणी आहे, याच्यात थोडीशी ही बुंदी घालून द्यायची, म्हणजे ते छान दिसतं पण आणि खाताना. आता हे मिश्रण मी देते, तर एकामध्ये मी ते ओतून देते, तर ओतून दिलं तरी चालेल. थांबा, पाणी भरून देऊया, म्हणजे ते छान लागतं. हे घ्या. आता हे तुम्ही स्वतः सुद्धा ओतून घेऊ शकता. हे तुम्हाला पाणी दिलेलं आहे, फुल भरून घ्यायचं आणि तोंडात घालायचं, मग छान लागतं. आणि आता सांगा तुम्ही, पहिली पाणीपुरी कशी झाली? चव खरंच सुंदर आहे, छानच आहे, टेस्टी.